अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। हा राजीनामा अगोदरच व्हायला पाहिजे होता का? या प्रकरणात दमानिया कितपत हे विषय उचलायला कारणीभूत आहेत? सुरेशांना धस कितपत कारणीभूत आहेत? आणि मग एखाद्या चित्रपटातला लाजवेल अशा पद्धतीनं सगळा घटनाक्रम घडत होता। बोगस पीक विमा असेल, काम न करता करोडो रुपयाची बिलं उचलणं असेल, कृषी खात्यातला घोटाळा असेल, मग मध्येच धनंजय पंकजाताई या खरे पालकमंत्री वाल्मिक कराड आहे म्हणणं असेल, आणि मध्यंतरी विषय संपतो की काय, धस संपतात की काय अशी चर्चा असताना, जेव्हा मीडियावर धस यांना शिव्या दिल्या जात असताना धसचा मध्येच गावामध्ये एक कार्यक्रम काय होतो, कारण इथिक्स म्हणून एखादा विषय बर्निंग प्रॉब्लेम असताना आपल्या सहकारी मंत्र्यावर घणाघाती टीका होत असताना, आकाचा आका म्हटलं जात असताना देवेंद्र फडणवीस काय येतात आणि सुरेश धस यांना भागीरथ काय म्हणतात, मग साळुंके कसे बोलतात, क्षीरसागर काय भूमिका घेतात, असे अनेक पैलू। आणि मला या सर्व गोष्टीमध्ये धनंजय देशमुख यांच्या संयमाचं, त्यांच्या अभ्यासू वृत्तीचं कौतुक करत असताना अक्षरशः काही मीडियाचे प्रतिनिधी मुक्कामाला दीड महिना तिथं होते। मध्येच आमच्यासारखे युट्यूब वाले जायचे, धनंजय देशमुखचा इंटरव्ह्यू घ्यायचे, अनेक अटॅक व्हायचे। कधी वंजारा विरुद्ध मराठा अटॅक व्हायचा, मध्येच जरांगे पाटील आले, जरांगे पाटील बोलले, मध्येच जरांगे पाटलाला त्याला फेकून द्या म्हणले काय, मग धस साहेब त्यांच्यावर बी बोलले। एका बाजूला राजकारणात कक्ष चालू असताना धनंजय देशमुख, धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीसचा पाठिंबा आहे अशा प्रकारचा अफवाला उधाण येत असताना या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चाणाक्षपणे, खरं म्हणजे उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील लवकर केला असतं। ज्या फोटो सगळ्या मीडियामध्ये आल्या त्या फोटो देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच बघितल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्या फोटोकडे जेव्हा फोटो लोकांसमोर आल्या आणि अधिवेशनात हा दाखवल्या गेल्या त्यावेळा राजीनामा दिला। आता या राजीनाम्याचा पडसाद फक्त बीड जिल्ह्यात नाही, जे क्रूर माणसं आहेत, जे शैतान माणसं आहेत, जे हैवान माणसं आहेत आणि जे त्या दिशेने निघालेले आहेत, ते फक्त बीड जिल्ह्यातच वाल्मिक कराडच एकच आहेत का? अहो, आम्ही बघितलं विद्युत मंडळाचे टेंडर भरायला जर कोणी गेलं तर तलवारी घेऊन माणसं यायचे किंवा साईट बंद केली जायची। मग नांदेड काही लोक कमी क्रिमिनल नाहीत। लातूरमध्ये अनेक प्रकरणं आहेत, ते आपल्याला वेळ प्रसंगी सांगता येतील। आका हे सगळीकडे आहेत, सर्व क्षेत्रात आका आहेत, आणि या आकाचा आका कोण, त्यांचा गॉडफादर कोण हे पाहत असताना निवडणुकांचं व्यवस्थापन, करोडो रुपयाच्या मदती आणि गुंड पोसायचे, पाळायचे। अहो, मी काही नेत्याला बघितलं 20 कमांडो, अरे तुम्ही सेवक आहात, लोकांच्या सेवेसाठी आहात, तुमच्या मागे स्पेशल कमांडोची जीपची काय गरज आहे? खावाना मार। जेव्हा तुम्हाला पेढे खायला मिळतात
तेव्हा जोडे खायची सुद्धा मानसिकता ठेवली पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये जे चाललेलं आहे ते अत्यंत किळसवाणं आहे. आणि आम्हाला असं वाटतं, लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, नंतर नांदेड जिल्हा असेल, मग हिंगोली जिल्हा असेल, अरे अधिकाऱ्यांना माई बहिणीवर शिवाय ठीक आहे, पेशन्स नाही राहिल्यावर काय होत आहे, मला अत्यंत एक स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मध्यान्ह अन्न, कुठं आहे मध्यान्ह अन्न, का बंद झालं, हा विषय कोण उचलला? सुषमाताई अंधारेने उचलला. त्याची चर्चा कुठं आहे का? बंद झाला मध्यान्ह भोजन. पण आमचं म्हणणं आहे मध्यान्ह घोटाळ्यातील समोर तपास आणि देवेंद्र फडणवीस असोत, अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, यांनी शेवटी हे मठातले महाराज नाहीत, पण एकनाथ शिंदे एक वेगळा माणूस आहे, माणसातला देव माणूस आहे, कार्यकर्त्याला तळाटाच्या फोडाप्रमाणे सांभाळणार आहे, दादा फटकार आहेत. आणि या उलट देवेंद्र फडणवीस हे लोकांना माणूस घाणे म्हणतात, काही जण लोकांना भेटत नाहीत. अहो मला सांगा, गिरीश महाजन 5-6 जिल्ह्याचे डीपीडीसी आणि त्या डीपीडीसीच्या कथा आणि व्यथा काय आहेत, काय काय केलं, हे जर पाहिलं तर या देशाला कोण वाचवणार? या महाराष्ट्राला, मराठवाड्याला, लातूरला नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन येणार, डीपीडीसीचा खेळ करणार आणि निघून जाणार. म्हणजे शेवटी काय क्रायटेरिया पाहिला जातो? निश्चित नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा विचार करत असताना आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये मारामाऱ्याचे प्रकरण, कब्जाचे प्रकरण, अनेक प्रकरण आहेत. एखाद्या संस्थेतनं एखाद्या संस्थेला, वैयक्तिक संस्थेला 100 कोटी दिलं म्हणजे डायरेक्ट मारायचं नाही, पण त्याला ऑक्सिजनच काढून घ्यायचा, त्याला गुदमरून तडफडून मरावं, अशा प्रकारची अवस्था होते. याला दोष फक्त साखर कारखाने आणि जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता लातूर जिल्ह्यामध्ये देशमुख अँड देशमुख कंपनीनं एक शाळा चांगली चालवली, एक पतपेढी चांगली चालवली, एक सूतगिरणी चांगली चालवली. अहो या सूतगिरण्याच्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात खरेदीत बी करोडो आणि विक्रीत बी करोडो. नांदेड जिल्ह्यामध्ये आश्रमशाळा, लीडर इज नॉट लीडर, ही इज अ डीलर ऑफ वाईन, ही इज अ डीलर ऑफ परमिट रूम. आणि अशा प्रकारे जर पाहिलं तर यातनं अकलमंद को इशारा काफी. धनंजय मुंडे म्हणतात मी आजारी असल्यामुळं मी राजीनामा दिला. आता खरोखर एवढा गंभीर आजार आहे का? काही लोक म्हणतील जैसा कर्माचा सिद्धांत इथं लागू पडला आणि यामध्ये किसावती करणारच नाही, हे चुकीचं आहे. जर सक्रत दर्शनी, आता उज्ज्वल निकम हा बाप माणूस आहे वकिलातला, ते बरोबर सत्सद विवेक जागृत ठेवून या प्रकरणात जेव्हा उज्ज्वल निकम फायनल झाले त्यावेळा विषयाला कलाटणी मिळाली. आम्ही दमानिया असोत, धस असोत, साळुंके असोत किंवा जे जे मीडियाचे लोक असतील, कारण एवढ्या गुंड प्रवृत्तीच्या माणसापुढं कशा पद्धतीनं जगायचं? काही वेळी माणसं म्हणतात पंकजाताईंचं वाट मोकळी झाली, अशी वाट मोकळी होत नसते. पण त्याचबरोबर वेळी सांगतात की पंकजाताई अमक्याला धरा तमक्याला सोडा, असं कधीच सांगत नाहीत. मित्रहो, याचा परिणाम लातूर जिल्ह्यात निश्चित होणार. लातूर जिल्ह्यातील काही हुकुमशहा माणसं, काही तानाशहा माणसं, कर्माच्या सिद्धांतानं अडकलेले माणसं, त्याचबरोबर नांदेड मधलेही काही माणसं, काही नेते योग्य वेळी आपण नाव घेऊ ठोकारे, बडवारे, मारारे म्हणणारे नेते, शेवटी बा अदब बा मुलैजा होशियार.
जर का मीडियानं ठरवलं तर का होऊ शकतंय? हे दमानियाना कागद मिळतात कसे, धसियाना कागद मिळतात कसे? अहो साधं एका शिक्षण अधिकाऱ्याची जिल्ह्याची माहिती मिळवू शकत नाही आणि फिर वही जिल्हा हो. धसियानी ज्या पद्धतीनं, मी जातीवादी बोलणार नाही, माझं वारंवार म्हणणं आहे, स्वर्गीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता 10-10 वर्ष कसे राहतात? आता आमच्या इथं जलयुक्त शिवारच्या कामाला जेई तोच, डेप्युटी तोच, कार्यकारी अभियंता तोच. मध्यंतरी भूकंपात काही माणसांनी काम केलं, SC पर्यंतचे अधिकार वापरले. कर्माचा सिद्धांत लागू होतो. जिथं तुम्ही हुलकावण्यात देता तुम्हाला राजाश्रय मिळतो, तुम्हाला अधिकाऱ्याचा आश्रय मिळतो. पण एक वेळ अशी येते की परमपिता परमात्मा तुम्हाला देमाय धरणी ठाय करतो. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही याबद्दल सविस्तर पुन्हा बोलणार आहोत. तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला काय वाटतंय पर्सनल नंबरवर तुम्ही सांगा. पण यामुळं अनेकांच्या झोपा उडालेल्या आहेत. नांदेडमध्ये मध्ये एक प्रकरण घडलं होतं. एका कार्यकर्त्यानं बोलायला नको पण त्याच्या तोंडात मुतणं, त्याला मारणं काय, किंवा आमच्या निलंग्यामध्ये काही प्रकरण घडलेले आहेत, लातूरमध्ये काही प्रकरण घडलेले आहेत. आणि फक्त सत्तेतून संपत्तीतून सत्ता, शाळा आम्हाला, नर्सिंग कॉलेज आम्हाला, पुण्याला संस्था आमची, संभाजीनगरला संस्था आमची, बँक आमची, पतपेढी आमची, योगा आमचं, भोगा बी आमचाच. तर ह्या प्रवृत्तीनं सावध होणं गरजेचं आहे. एखाद्या नाचणाऱ्या बाईला आपण म्हणतो पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. त्या पद्धतीनं राजकीय नेत्यांनी किती 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 लुटायचं, किती राक्षसी वागायचं, किती 1000 कोटीची प्रॉपर्टी कमवायची, ब्रह्मास्मी म्हणून लोकांना म्हणायचं आणि स्वतः ब्रह्मास्मी वागायचं. मी बऱ्याच वेळा विनोदानं सांगतो आपण उपोषण करूया, आणि उपोषण करूया म्हणत असताना स्वतः काजू बदाम किसमिस अक्रोड खाऊन यायचं आणि म्हणायचं चला आता आपण उपोषणाला बसूया. खर्च मी कुठून करू? क्या थे तुम, कैसे 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 बन गए. आश्रमशाळा काय काय भानगडी, काय काय कुटाने, काय काय. म्हणून लातूर जिल्ह्यातील नेते असतील, नांदेड जिल्ह्यातील नेते असतील, धाराशिव जिल्ह्यातील नेते असतील, आश्रमशाळेच्या नावावर, परमिट रूमच्या नावावर, देशी दारू दुकानच्या नावावर गुन्हेगारी जर तुम्ही सांभाळणार असाल तर परमपिता परमात्मा तुम्हाला माफ करणार नाही. गुटखा तुमचा, मटका तुमचा, देशी दारू दुकानं तुमचे, तुम्ही फरार काय होता, तुम्हाला पोलीस काय पकडत नाही, आणि विजय मिळवायचा प्रयत्न करणारे अनेक माणसं बघायला मिळतात. मित्र हो, हे वर 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 विषय वाटत असला तरी हा गंभीर विषय आहे. आणि आम्ही या घटनेतनं तमाम राजकीय नेत्याला, पक्ष कोणताही असो, आम्ही एखाद्या नेत्याबरोबर फोटो काढला की फोटोसाठी हपापलेला आहे म्हणतात, पण हे मात्र तेच करणार असतील, खोट्ट बोलणार असतील, नाटकी वागणार असतील, ब्रह्मास्मी सारखं वागणार असतील तर काळ कुणालाही माफ करत नाही. आणि जेव्हा देवाची काठी पडते तेव्हा तुमची वाट लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा या माग बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत, लपलेल्या आहेत. या माग अनेक हालचाली आहेत. काही जण म्हणतात की एका बाजूला की देवेंद्र फडणवीस हे चेक अँड बॅलन्स, कारण राजकारण करायचं आहे, एका लिमिट पर्यंत एखाद्याला प्रोटेक्ट करायचं आणि पुन्हा त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं. म्हणून तमाम आमदार, खासदार, अरे काय चमत्कार, काल लातूरमध्ये येण्याचा बाजार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निवेदन देणं. मायबाप हो, अधिकारी ठीक आहे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निवेदन द्या, पण पराभवाच्या भीतीनं घाबरून जाऊन जर चुकीचं करत असाल, काय
कसं तरी धडक पडत तुम्ही आलात. अमित भैया सावधान, तुमची कृती ही कशी पाशवी कृती आहे. तुमचे आका कोण आणि आकाचा आका कोण हे सुद्धा बघायची वेळ आलेली आहे. शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.